सदर प्रशासन सदर प्रशासन भूमाफियांवरती कारवाई भूमाफियांवरती कारवाई सदर प्रशासन लगता है इससे आगे बढ़ो लगता है इससे आगे बढ़ो सदर प्रशासन सदर प्रशासन सदर प्रशासन नहीं चलेगी नहीं चलेगी गुंडागर्दी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी गुंडागर्दी नहीं चलेगी कारवाई भूमाफियांवरती कारवाई नहीं चलेगी नहीं चलेगी गुंडागर्दी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी गुंडागर्दी नहीं चलेगी सदर प्रशासन सदर प्रशासन या ठिकाणी आम्ही गेली महिनाभरापासून शास्त्री नगर विभागातील नागरिकांच्या वतीने त्या ठिकाणी आरोग्य केंद्र असावं आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एखादा कट्टा असावा अशा प्रकारची मागणी केली असताना माननीय मुख्यमंत्री यांच्या विशेष निधीतून त्या ठिकाणी आम्ही आरोग्य केंद्र आणि विशेष कट्टा मंजूर करून घेतला। वास्तविक पाहता नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून महापालिकेच्या वतीने नियमानुसार त्या ठिकाणी एखादी वास्तू उभारत असताना त्या जागेवरती अनधिकृत गाळे उभे राहतात आणि याची प्रशासनाला आम्ही वारंवार निवेदन देऊन सुद्धा दखल घेतली जात नाही। त्यामुळं दुर्भाग्याने आज आम्हाला या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे। हा प्रशासनाचा गलथानपणामुळेच ही वेळ आली आणि प्रशासनाच्या सहकार्यानेच त्या ठिकाणी अशा प्रकारचे कामं होत आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे। आयुक्तांच्याकडे मी 2 वेळा गेलो, त्यांना मेसेज दिला। आयुक्तांनी निश्चितच अतिरिक्त आयुक्तांना तशा प्रकारचे आदेश दिले। अतिरिक्त आयुक्तांच्या म्हणण्याप्रमाणे सहाय्यक आयुक्तांना कारवाई करण्यासंबंधीचे आदेश देण्यात आलेत, परंतु कारवाई झालेली नाही। त्यामुळं हे निश्चित गौडबंगाल काय आहे, कोणामुळं काय अडचणी आहेत हे आम्हाला समजत नाही। आम्ही नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कुठल्याही प्रकारचं स्वहित नाही। ज्या लोकांनी त्या ठिकाणी गाळे बांधलेले आहेत त्यांनी स्वहितासाठी त्या ठिकाणी गाळे बांधलेले आहेत आणि आम्ही नागरिकांच्या हिताचे प्रश्न घेऊन या ठिकाणी आम्हाला बसावं लागतंय। याच्या एवढं दुर्भाग्य मला वाटतंय ठाणे शहरामध्ये अजून कोणतं नाही। गेल्या 50 वर्ष या ठाणे शहरामध्ये काम करत असताना अशा प्रकारचं ढिम्म प्रशासन किंवा अशा प्रकारचं प्रशासन कधीही पाहिलेलं नव्हतं। वास्तविक पाहता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका रखडल्यामुळं अशा प्रकारचा हवलं या लोकांना निश्चितच प्रकारे जी काही मंडळी अशी असतात, दिसली जागा की ठोक गाळा, कुठल्याही प्रकारचं त्या जागेची मालकी हक्क काही न बघता त्या ठिकाणी अशा प्रकारची कामं करतात। माझी स्पष्ट मागणी तेव्हा पण होती, आज पण आहे, हे फक्त अनधिकृत बांधकामापुरता मर्यादित प्रश्न नाही तर अशा लोकांच्यावरती फौजदारी कारवाई व्हायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। मी त्यांची सुद्धा आत्ताच दूरध्वनीमुळे वेळ मागितली, त्यांची जर वेळ मिळाली तर त्यांची आजच त्यांच्या कानावर सुद्धा ही गोष्ट घालणार आहे। सर, प्रशासन भूमिका अशी आहे की प्रशासन कुठल्याही इलिगल अवैध बांधकामाला कारवाई थारा देत नाही आहे। आम्ही प्रशासन नेहमी तत्पर असतं की अनधिकृत बांधकामावरती कारवाई करण्याच्या बाबतीत याबद्दल सक्त माननीय आयुक्त सो आणि इतर वरिष्ठांचे आदेश आहेत, त्याचं आम्ही पालन तंतोतंत करतो। सद्यस्थितीत हे जो मॅटर जो आहे त्याला DPL फॉलो करून आमच्या लेवलला आम्ही तो प्रश्न सॉल्व्ह करू। सर, कारवाईबाबत काय बोलणार सर? कुठली गावी सर? संबंधित अनधिकृत बांधकामावरती कारवाई। सर, हे बांधकाम इलिगल आहे याची पूर्ण आम्ही शहानिशा करतो आणि कारवाई सर नक्कीच होऊ शकतो त्याच्यावरती।
डिपेंड यापर्यंत सुरू आहे सर. आणि स्थानिक प्रशासन मनुष्यबळ, पोलीस प्रशासन मनुष्यबळ असे एकत्रित या 2-3 दिवसात जॉईंट करून आम्ही कारवाई सर करू सर. विनंती देखील केलेली आहे सर की आपण ज्येष्ठ नगरसेवक आणि इलिगल बांधकामामध्ये त्यांचं देखील या स्पष्ट मत आहे की नसावं आणि आमची देखील तीच भूमिका आहे प्रशासनाची. त्या अनुषंगाने आम्ही कारवाई करू पण कारवाई करताना एक अतिरिक्त मनुष्यबळ लागेल, पोलीस प्रशासनाचा सपोर्ट लागेल, कारण फार हे थोडा लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होतो सर. तर ते आम्ही आमच्या लेवलला सर सॉल्व्ह करू. आपली